श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या डाळिंबीच्या बागेची छाटणी तसं 4-5 दिवस झालं सुरू केली बरं का, पण आज ती पूर्ण झाली. बाग तर मी छाटली बरं का, पण हे काटं मात्र सगळं सासूबाईंनी गोळा केलं बरं का. काटं गोळा करायचं काम पण जाम अवघड असतं या. एक एक काटा सगळा गोळा करून पाटीमध्ये टाकायचा आणि मग तो बाहेर आणून टाकायचा पाटी भरल्यावर. आणि काटं पण जाम हातात घुसतात बाबा. डाळिंबीच्या मध्ये मध्ये लावलेली हरभऱ्याची भाजी एकदम छान आली बघा आता. आणि त्याला अशी छोटी छोटी फुलं यायला लागलीत. म्हणतात अशी फुलं आल्यावर ही भाजीला आंबूसपणा येतो आणि खायला एकदम छान लागते भाजी. हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे आपल्या डाळिंबीच्या बागेची छाटणी झालेली आहे. मी तुम्हाला एक लाईन पूर्ण दाखवते. कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाग तर आत्ताच खुरपून काढली, पण गवत तर बघा लगेचच येतंय. गवताला तर काही प्रमाणच नाही, ते यायला चालूच आहे. आणि या रानात अगोदर कांदा होता, त्याच्यामुळे ते कांदा पण सारखं उगवते खालनं. काय काय कांदा राहिलेलं होतं ना, ते सगळं लगेच उगवायला लागलेत बघा. छाटणी तर झाली होती, पण माझ्या हाताची बघा काय अवस्था झाली. सगळीकडं काटं घुसून होल पडल्यासारखं झालेत. चला तर मग भेटूया पुढे.